इकडे कुर्ला नेहरूनगर सिरियल किलर जावेदला आजीवन कारावासाची शिक्षा झालेली आहे। याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी। कुर्ल्यातला सिरियल किलर आपल्याला आठवत असेल, मुंबईत अपहरण केलंय, त्यांनी बलात्कार केलाय, त्याच्यावरती खुनाचा आरोप देखील आहे। असा हा सिरियल किलर जावेद याला जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। 2010 मध्ये जावेद पकडला गेला होता। कुर्ल्यातल्या सिरियल किलरला आजीवन कारावास ठोठावण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहे। अजित, आपण बघतोय जावेद 2010 मध्ये पकडला गेला होता, आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। जरा सविस्तर माहिती द्या। कुर्ला हे संपूर्ण प्रकरण 2010 सालचं आहे। या काळामध्ये जवळपास 3 अशा मुली होत्या ज्यांचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार झाला होता आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली होती आणि 2 मुलींचा विनयभंग झाला होता। या संपूर्ण वैद्य प्रकरणामध्ये जावेद शेख नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती, पण आज न्यायालयाने जी शिक्षा सुनावली आहे ती जावेदला फक्त एका प्रकरणामध्ये आजीवन कारावासाची म्हणजे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। त्या संपूर्ण शिक्षेमध्ये न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे जोपर्यंत जावेद शेख जो आहे आयुष्याचा शेवटचा क्षण आहे तोपर्यंत त्याला जेलमध्ये संपूर्ण आयुष्य घालवावं लागेल। पण इथे अजून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे एका प्रकरणात जावेद शेखचा पूर्णपणे हात आहे हे स्पष्ट झालेलं आहे, पण इतर 2 मुली ज्या होत्या ज्यांचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली, त्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला किंवा त्या प्रकरणामध्ये आरोपी आजपर्यंत अटक झालेत की नाही। 10 वर्ष झाली या प्रकरणाला, संपूर्ण या घटनेला, पण अजूनपर्यंत त्या 2 प्रकरणातील आरोपी अटक झालेले नाहीत। त्यामुळे नेमकं या संपूर्ण प्रकरणात काय तपास झालेला आहे। न्यायालयाने एका प्रकरणात जावेद शेखची शिक्षा दिलेली आहे, पण ती शिक्षा देणं किंवा एकाच प्रकरणामध्ये पोलिसांना यश मिळणं हे खऱ्या अर्थाने पोलिसांचं यश आहे का, हे आता तपासून पाहावं लागेल। धन्यवाद अजित, ही माहिती दिल्याबद्दल। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।